नमस्कार, रामराम मंडळी. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लखन पराटे ब्लॉग्समध्ये. आज मी निघालो आहे सोलापूरला हुंडाई शोरूममध्ये, कारण की आपल्या गाडीच्या स्टेअरिंगचा, ACचा आणि क्लचचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. तर आपण ते रिपेरिंगसाठी चाललो आहे हुंडाई शोरूम सोलापूरला, बाळे इथं. तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आता आपण मोहोळ पास करतोय. ही आहे मोहोळ सिटी. ही माझ्या घरापासून 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि मोहोळपासून सोलापूर आहे 35 किलोमीटर. आणि आपल्याला जिथं जायचं आहे ते शोरूम आहे 30 किलोमीटर, म्हणजे बाळे. सोलापूरपासून एक 5 किलोमीटर अगोदरच, 5 पण नाही 3 किलोमीटर अगोदर बाळे येतं. आपल्याला बाळ्याला जायचं आहे हुंडाई शोरूममध्ये. तिथंच आपल्या गाडीची सर्व्हिस आणि रिपेरिंग होणार आहे. तर इथं सध्या काम चालू आहे. तर असं स्टेअरिंग खराब असताना गाडी चालवणं धोकादायकच आहे, पण गाडी टो करून घेऊन जाण्यापेक्षा थोडं व्यवस्थित गाडी चालवून तर आपण घेऊन गेलो तरी सुद्धा ठीक आहे. जर तुमच्या गाडीची, हुंडाईची किंवा तुमच्या कोणत्याही बाकीच्या ज्याच्या गाडीची स्टेअरिंग जी इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग आहे, त्या गाडीचं तर असा आवाज येत असेल, स्टेअरिंग फिरवताना गुरगुर आवाज येत असेल, तर तुम्ही नक्की सर्व्हिस स्टेशनला जाऊन तुम्ही गाडी पहिल्यांदा दाखवा. कारण की त्याची खराब होण्याची सुरुवात. तर मित्रांनो, आपण पोहोचलो शोरूमला. हे बघा हुंडाई शोरूम, आणि तो आहे शोरूमचं गेट. किती जोर लावाला नवीन. तर हे बघा, गाड्याच गाड्या. चला मग, आपलं शोरूमचं काम संपलंय. गाडी लावलेले कामाला, गाडीला लागणार 4 दिवस. आणि आता आपण आहे हुंडाई शोरूमच्या बाहेर. आणि आता घरापर्यंत जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट करा गाड्यांना. चला घरी भेटू मग 3 दिवसात. days later. तर नमस्कार मंडळी, परत एकदा तुझं स्वागत आहे. आज चौथा दिवस आहे. आज आहे शनिवार. आपण निघालोय परत एकदा शोरूमला. तर हे बघा, हे माझं घर आणि हा आहे हायवे. तर हायवेच्या त्या साईडला जाऊन आपण गाड्यांना हात करून आपण जाणार आहे सोलापूरपर्यंत. त्यानंतर आपण आपली गाडी शोरूममधून
बाहेर काढणार आहोत. तर चला तर मग डायरेक्ट शोरूमला भेटतो. गेले 15 मिनिट उठून गेलेत, अजून तरी काय वाहन भेटलं नाही आपल्याला. चला अर्धा तास होऊन गेला, अजून पण गाडी थांबली नाही. चला ह्या हायवेला खिशात पैसा असून काय उपयोगच नाही. गाडी थांबवण्यासाठी बोरगे खावं लागतंय भावाला. देखो मित्रांनो बघा, मी समोर असून मला गाडी थांबवली नाही आणि पाठीमागं एक लेडीज उभं होती. त्या लेडीजसाठी त्या ड्रायव्हरनं त्यांच्यासाठी गाडी थांबवली. म्हणजे यायला साला औकातच नाही अपने कुछ. अपने को खाली खुद का गाडी ले और भागो. चला आपला एक मित्र सापडला. मित्रानं आपल्याला लिफ्ट दिली मोहोळपर्यंत. तर सध्या तर आपण मोहोळपर्यंत जाऊया. मोहोळपासून आपण दुसऱ्या गाडीने जाऊया. चला. तर आत्ता मी आलोय मोहोळमध्ये. आता इथून नंतर आपण पुढं दुसऱ्या कोणत्या तरी गाडीला हात करून जाऊया सोलापूरला. तर मित्रांनो आपण आता पोहोचलोय शोरूममध्ये. घरून निघालो होतो 10:30 वाजता. शोरूमपर्यंत पोचता 12:30 वाजल्या. 2 तास त्याच्यामध्ये गेले. तर चला तर आपण पहिले आपली गाडी बघूया कुठे. तर हे बघा आपली गाडी ह्या बाजूला लावून ठेवलेली आहे. तर गाडीला वॉश केलं नाही अजून पण. तर ठीक आहे, तर काम तर झालेलं आहे पूर्ण. तर चला आपण भेटूया मॅनेजरला आणि आपलं बिल क्लिअर करूया. नंतर काढूया आपली गाडी बाहेर. तर मित्रांनो गाडी गेले 3 ते 4 दिवस शोरूममध्ये होते. गाडीचं काम पण व्यवस्थितपणे झालेलं आहे, स्टेअरिंगचं, एसीचं आणि क्लचचं. तर मित्रांनो पण एक कंडिशन अशी आहे की शोरूम मॅनेजर म्हणतात की गाडी वॉश होऊ शकत नाही. का तर ती फक्त सर्व्हिसिंग नंतरच होऊ शकते. आपण सर्व्हिसिंग ऑइल चेंज केलेलं नाही आहे, त्यामुळं गाडी वॉश नाही करू शकत असं त्यांचं म्हणणं आहे. पण मित्रांनो रिपेरिंगच्या वेळेस जे गाडीवरती डाग लागलेले आहेत डॅशबोर्डवरती, सीट कवरवरती किंवा बोनेटवरती, ते वॉश कोण करणार असा प्रश्न आला तर ते म्हणतात की नाही होऊ शकत. आणि मी म्हटलं तर करून द्या, तर ते म्हणतात की वॉश सध्या बंद आहे. पण समोर वॉश सुरू असताना त्यांनी म्हटले की वर्कर्स कमी आहेत, फक्त कारणं द्यायला लागलेत त्यांनी. पण ही जरा काहीतरी डोक्यात खटकण्यासारखी गोष्ट आहे. ही जरा शोरूमवाल्याने आपल्या ध्यानात घेतलं पाहिजे. कारण की असं बी नाही की काम 1-2 हजाराचं होतं. कमीत कमी 60,000 रुपये बिल काढलेलं आहे शोरूमवाल्यांनी ह्या 3 वस्तूंचं. काही अडचण नाही, पण जसं बिल निघालं आहे तसं समोरच्या गाडीची सर्व्हिस पण देणं त्यांचं काम आहे मित्रांनो. पूर्ण गाडीत कचरा आहे, त्यांचे बॉक्स आहेत, डॅशबोर्डवरती पूर्ण धूळ. मी डायरेक्ट शोरूमवाल्याशी आता भांडलो आहे मॅनेजरसोबत की बाबा नो तुम्ही इतकं सगळं हे करताय आणि तुम्ही जास्त आधी वॉश करून देऊ शकत नाही. गाडी इतकी घाण झाली गाडी आतल्या बाजूनं. तर पूर्ण सीटवरती, डॅशबोर्डवरती, स्टेअरिंगवरती, त्या समोरच्या मीटरवरती पूर्ण ऑइलचे डाग असे भरभरून पडलेत ना. हे बघा सीटवरती समोर बघा तुम्ही, पूर्ण म्हणजे माती वगैरे सगळी. एवढं बिल काढू शकते 60,000चं, तरी फक्त वॉशिंग नाही करू शकत. काय उपयोग आहे. वरती बघा माझी गाडी आतल्या बाजूने एवढी कधीच घाण नव्हती, एवढी घाण झाली. तर मित्रांनो ऑल डन, सगळे कामं झालेले आहेत. गाडी आतून साफसफाई करून झालेली आहे. तर आपण आता निघूया आपल्या घराकडे. घराकडे जायच्या अगोदर आपण आपली गाडी करूया वॉश.
तर मित्रांनो, सगळेजण व्हिडिओ बघतेत, खूप लोक, 60-70 लोक रोज व्हिडिओ बघतेत, पण लाईकच कोण करत नाही. तर मित्रांनो, प्लीज लाईक करा. म्हणजे कसं आहे, व्हिडिओ बनवायला सुद्धा मजा आली पाहिजे माणसाला. तर आता अवतार बिघडला का, तर जाताना आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने गेलो आहे. 60 किलोमीटर येण्यासाठी मला 2 तास लागले मित्रांनो. पण असू द्या, आपण फक्त 20 रुपयामध्ये पोहोचलो आहे 60 किलोमीटर. अवतार माझा असा वाईट झाला आहे, काय सांगायला नको आहे. बघा, सवय लागलेली आहे, काय करायचं. AC चालू असून मी साईडचा काच वर खाली करून ठेवला आहे. का तर 2 वर्षी सवय लवकर मोडणार नाही. 2 वर्ष काच खाली करूनच गाडी चालवली आहे आपण. ACचं कामच केलं नाही, आपल्याला वेळच भेटला नाही तेवढा. कारण की आपला बिझनेसच तसा आहे मित्रांनो. काय करायचं, तुम्हाला माहिती असेल आपला हॉटेलचा बिझनेस आहे, आपण हॉटेल बघतोय. तर मित्रांनो, आता वेळ झाली व्हिडिओ समाप्त करण्याची. तर सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.